कशाला पाहिजे विद्यापीठ? मागासवर्गीय समाज विसरणार का? अरे आमचे आदरणीय पवार साहेबांनी वेळ पडली तर सत्तेला लाथ मारले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं हे आम्ही विसरणार आहोत काय? मुस्लिम समाज खुश आहे का सांगा? भयभीत आहे. माझा एक ड्रायव्हर आहे इनूस, रात्री 2-2:30 वाजता घरी जातो. ते जाताना म्हणतो, सर फोन मत बंद करो. क्यों रे? रात में रास्ते में जाते समय पुलिस पकड़ेंगे और पूछेंगे तेरा नाम क्या है? इनूस. तो रात भर अंदर डालेंगे. मुसलमान ने कहा अंदर. मुसलमानाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मुसलमान सगळ्यात टार्गेट केले जातात. हिरवे नाक खेचून काढले, पाकिस्तान गेलं पाहिजे, येऊन झालं पाहिजे, तेव्हा झालं पाहिजे. अरे आता ताईने सांगितले की कोल्हापूरला मुस्लिमाचं महापौर देणार आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कोणती? प्राची साधी म्हणाले की मुस्लिम मुक्त भारत निर्माण करायचा आहे. ताईनं टरकाळे फोडले. प्राची तुला महाराष्ट्रात पाय ठेवून नाही, त्या सुप्रिया ताईचं जोरदार टाळ्यावरून अभिनंदन झालं पाहिजे. अहो मास्तर ठोकले हो. तुम्हाला खेळ माहिती का? वरला छेडी मारली तर मास्तर अटक होतो. मास्तर म्हणजे बघा मराठवाड्यात मोर्चा निघाला मंत्रिमंडळावर. आता मास्तर किती डेंजरस सांगायची गरज आहे. तुम्हाला गंमत सांगतो, आता औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने विक्रम काळे उभे राहिले. टोटल मास्तर आणि सेनेतून भाजपचं डिपॉझिट खलास करून विक्रम काळेला प्रचंड मताने विजय केला. कधी जर नाराज आहेत पत्रकार मारले आले तर पत्रकारांनो काहीच नाही, एवढंच काम करा. आमच्या बातम्या टपाऱ्या लावून त्यांच्या विरोधात छापा राईट बांधला घ्यायची संधी तुम्हाला मिळाली. पोलिसाला हाणायला बघा काय चाललंय का या देशामध्ये. मी तुम्हाला एकच आव्हान करणार आहे, हे सगळं आपण विसरून जा. पाकिस्तान आम्हाला म्हणजे अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन बसले वाट बघत अच्छे दिनचे. म्हणजे पाकिस्तानचा एक सैनिक जर आम्ही पाकिस्तानी आम्हाला मारला त्याचे 3 मारू. आणि न बोलता हे मोदी साहेब गेले ना बाबा पंतप्रधानच्या पाकिस्तानच्या चुम्मा घ्यायला त्याच्या वाढदिवसाला. न बोलताच भले काळं धन भारतात आणू. ते मला गेला 9,000 कोटी रुपये घेऊन म्हणजे 15 लाख तुमच्या खात्यावर टाकू. माझी बाईक मध्ये उठवता काय झालं लोक लोकांनी पोलिसांना पाट्या हाणल्या. बघा बघ खाते बँके ओळू बेला पोराचं पुरीचं आज्याचं आजीचं मेलेल्या माणसाचं कुत्र्याचे मांजराचे सगळे खाते उघडले आणि बसले वाट बघत. नवरा म्हणला 15 लाख रुपयाला की कर्ज काढून टाका. बायका म्हणली पोरीचा धुमधडा घातला न करो. पोरगा म्हणला बुलेट घेऊच. अजून वाट बघत आले का 15 लाख. 15 लाख तुमच्या खात्यावर जाऊ द्या. तुमचे 200 रुपये खात्यात गुंतले. जनाचं धन बँकेत बसा.